बस झालं ना हो, नाही तर किती तो येतो. हा लय झाले ना. काय ना ती. अहो नाही ना हो, मी म्हणतो कसं तोंड घेतो ना शिल्लकचे. आता 100 रुपये भाडा आहे म्हणत नाही कळायचं का रोज रोज कुठे आणता. आ तर मॅथला जितके झाले तितके तोंड घेतो पाकिटात भरून ठेव. आता काही ते खराब नाही होत ना, पावसाळ्यात थोडीच आहे. पावसाळ्यात ते साधं येत होते, आता तर उन्हाळा आहे. उन्हाळ्यात काही नाही होत त्याले. मग तोंड घेतो आणि पाकिट भरून ठेवून देऊ. मग 100 रुपये कळायचे ते सांग तर मग आपल्याला काय उरील. अव बरोबर आहे. तर मग पण लय होती ना माय म्हणणं आहे. पटली पाहिजेत ना. कटात ना मग काय तर आता मामाजी काय म्हणत तुझी संध्याकाळच्या पायरीमध्ये मी वडाच्या झाडाखाली जाऊन बसीन म्हणत आणि गावातून मी फिरीन म्हणत आणि मी घरूनही देतो आणि मला काय म्हणणं आहे ऐकता का. हा सांग ना अतिचा उभा मी सांग ना काय. हे पा दुकानवाले म्हणता का नाही तर आपल्या गावात ये 2 दुकान आहेत. त्याला म्हणा फाट्यावरच्या दुकानवाल्याला म्हणा की आम्ही पोंग्याचे पाकिट आणून देतो म्हणा तुमच्याजवळ पॅकिंग करून आणतो म्हणा आणि तुम्ही मग घेता का म्हणा आमच्याजवळून ठोकच्या भावात घ्या म्हणा एक तरी. म्हणजे कसं दुकानवाल्याने जरी आपले पाकिट ठेवले तरी मग आपल्याला माल खपते ना. अहो हे माझ्या ध्यानातच नाही आलं. दुकानवाल्याला म्हणतो आहे की नाही. आता फाट्यावर जरा म्या त्याला म्हणतो ना की ठेव म्हणून आमचे पंख्याचे पाकिट. आणि मग तो पैसे देईन का होतो आपल्याला पहिले. पहिले नाही देतील ते पैसे. मला काय वाटते ते असं म्हणतील की माल खपू द्या बन मग पैसे देतो नाही. मग तसं जर म्हटलं तर आपल्याला पुरीन का. आपल्याला त्याचं तसेच पाकिट ठेवून द्यायला लागतील. आणि मग तो खपीन पाकिट इकल्या जातील तर तो आपल्याला त्याचे काही पैसे देईन. काय मग नाही तर मग अजून माल्यावर सांग तुम्ही नेलेलं पाकिट ठेवून दिले दुकानात. नाही व असं थोडी आहे. मग नाहीतरी ते काय विकल्याशिवाय आपल्याला पैसे थोडी देतील. पण जर बोला करून घे जा की त्याला म्हणा तू जर 5 रुपयाला पाकिट एकशे तर म्हणा बा आम्हाला 4.5 रुपये तर त्याचं म्हणा 50 पैसे तू कमावसो नाही. काल म्हणेन तो लयच मी कमावून राहिले मला फक्त 50च पैसे देता का. मग पहा ना तुम्हाला कसं वाटते तर हिशोबाचं बोलून घ्यायचा फक्त. काही बोलतो का व त्याच संग बोलायला लागेल मला पहिले. ते दुकानवाले का ते 50 पैसे 1 रुपयासाठी मार्जिन ठेवतील का त्याची. पाहू ना आता काय म्हणते मी त्या संग पहिले बोलून येतो. आणि मगच नेईन पहिलेच घेऊन नाही जात माल. पहिले गावातच शिकतो. मी बी जातो ना. बाबा संध्याकाळी जातो म्हणत का मग मी असं करतो ना कोणच्या पाहिजे एक चक्कर मारून येतो. हा फारच चांगलं माय. मग तुम्ही जसं कोणत्या पायरीचं सांगता संध्याकाळी मामाजी जातो म्हणता असं कोण तुम्ही गेले तर मग तेवढाच मान शिल्लक खपीन. फारच चांगलं माय. पण ते दुकानवाल्याला विचारायचं एकदा विचारायला काय घोर आहे आपल्याला जर पटलं तर ठेवू. पण कसं दुकानात कसं एक खट्टा जाते ना माल. ती काय मग 1-2 पाकिट घेतात का दुकानवाले. आता 30-40 पाकिट तर घेत जातील की नाही समजा. मग काय तर दुकानाने माल ठेवला की मग आपल्याला बी टेन्शन नाही ना. हा की म्हणजे जा दारू जाऊन का त्याच्यापेक्षा कसं दुकानात माल ठेवला की दुकान माल ऐकतात. आणि त्याचं मार्जिन काढून ते आपल्याला पैसे देतात. पाहतो ना मी जातो ना बोलून पाहतो ते संग काय म्हणतात तो दोघं ती काही विचारतो. बरं पाहिजे तू निराच्या तो नावरच बसशील बिचार बिमार गिमार पडशील नाही तर राहीन सारं बने आलं की तुलेच दवाखान्यात. नाही हो माय कुठं मधात उठत जाईन ना. पण आता कसं माझं हे होऊन घेतलं तर माय म्हणणं त्या कळीच्या भाड्यासाठी मला वाटते फालतूचे 100 रुपये द्यावं लागतात ते भाड्याचे. पण तसं मन सांगता आपल्याला फुकट कोण देईन बापा. म्हणून म्हटलं जेवढे होतात तेवढे तळूनच पाहतो. आता काही खराब होत नाहीत ना पोंगे. तसं काही नाही मला आज काही दुखून नाही राहिलं. हो बा तेच म्हटलं नाही तर कसं मग 4 कोंबड्यात 12 मसाला. तू बसशील तर येत. आणि ती पोंगी इकल्या जातील नाही जातील ते पुढचा त्याचे पैसे होत की नाही दवाखान्यात जातील सारे पैसे बिमार पडशील तर. हा तर कसं माय म्हणणं आहे तर सांभाळून कर बा फक्त काय. हो 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 माझी तब्येत सांभाळूनच करतो मी. बरोबर करतो आरामशीर. आई पोरी माग रे तर नको जाऊ ते कळईला गरम आहे काय चालली एवढं तसं पुढे. काय हो बाई काय म्हणतो दूर राह माझ्या चटका गिटका लागेल तेल लय गरम आहे. आई मी सदने सांगून आली की आमच्या घरी आता पोंगी विकत भेटतात. तर मग पट्टे काय म्हणा की आम्ही पैसे घेऊन येतो आम्हाला बी एक पाकिट द्या. मग किसन्या रिंकी बबड्या आता सबन येतील तर मग त्याला एक पाकिट देतो. ते पैसे बी देतात. बर भाई आणले का ते गिरेक शोधून. अव ते लेकरायले पहिले तसेच देजो 2-2 पोंगे. आज काय दोस्त आहेत ना ते देजो ते तसेच पहिले. मग पैसे कशी आहे पिंके ते काय दोस्त आहेत की नाही. मग त्याला पहिले देतो 2-2 पोंगे खायले. आणि मग पैशाचा आपण उद्यापासून ते पैशाने विकत घेतील. आजचा पहिला दिवस आहे आज मग त्याला तसेच देजो. हा मग मी चालली जाईल सांगायला ते पैसे आणायला गेले ना घरी. मग त्याला सांगतो पैसे नका आणू आज फुकटच आहे. ओ भिंके फक्त आजचे दिवस त्या लेकराच्या घरी जाऊन नको सांगू तुम्हाला फुकट भेटत राहू दे. मग आले होती किती काय ते मग. बरं बाबा मी भरू लागू का तुम्हाला मग पाकिट तर झाले वाटते बाबा. पन्न्या झाले का
नाही व लय मोठे आहेत पाकिट. पण तू नको तरी कामं करू. जाय बरं ते तेलाचा वास येते फालतूचा. मग मी आणतो की तिकडे. मग तिकडे आबाजी भरून राहिले ना पन्न्या, तर ते जाऊन बस आबाजी जोड. आबाजीला भरू लाग पन्न्या. जाय, अति गरम आहे बापा सगळं. तेलाचा आहे, तेलाचा चटका गटका लागला आपत्तीत. जाय आबाजीला पन्न्या भरू लाग बरं. हा मी चालली. आवाजी सोडत होती मी. आवाजीला भरू लागल्या मी पन्न्या. आता बी चालली मग मी. आई माझे दोस्त आले की देजो तेली पोंगे. हो देतो, येऊ तर दे तेले. आले की देतो. आबाजी काय हो पिंके, काऊन उन्हाची हिंडून राहिली इकडल्या तिकडे? आ अतीच बस ना सावलीत. कुठे गेलती तू आता? आबाजी मी मला आई जवळ गेलती ना. माझी आई पोंगे तोंड राहिली की मागच्या अंगणात तर ती गेलती. ते मग किसन्या बाबया रिंकी सगळी येऊन राहिले ना पोंगे इकत घ्यायले, तर मी तेच सांगायला गेलती आईले. मग आता ते सांगेल तुला उन्हात आणायचं तर लोक जायची काय गरज होती? हा तो मग ती इकत घ्यायला येऊन राहिले ते सांगितले का लागे ते? हा बाबाजी मी त्याला सांगितलं आमच्या घरी आता पोंगे इकत भेटतात, तुम्ही पोंगे इकत घ्यायला येत जा. पण माझी काय म्हणे आजचा पहिला दिवस आहे तर त्याला म्हणे फुकटच देऊ म्हणे आपण 2-2 पोंगे खायला. तर म्हणून मग मी आता त्याला सांगायला जातो ना की तुम्ही पैसे आणू नका, फुकटच भेटतात. काही नको जाऊ बिचारे. ते सांगायला त्याच्या घरा लोक जातं का आता अजून? सांगायला गेले की आमच्या घरी पोंगे इकत भेटतात. आता सांगायला जातं की फुकट भेटतात. ऊन लागून घेशील ना माय. ते अति आले लेकरं की मग आई त्याचे पैसे नाही घेत आणि त्याला पोंगे देऊन देते खायले. काय दोस्त आहेत ना ते. म्हणून देतशी नाही. बरं बरं तू जाऊ नको आता. आण बरं त्या पन्न्या, आण बरं त्या घरातल्या. हे बाय अच्छा पन्न्या सरल्या आता. हे राहिले नाही टपातले भरायचे. हे भरतो ना मग मी त्या पन्ने. हा आणि का होते रंगारंगाचे तोंड नाही राहिली काही. एकाच रंगाचे तोडले कायचं पण. काय सांगू आबाजी म्हणले नाही. म्हणतो ती बी लय मोठं पोतलं भरलं. असं मोठंचं मोठं थैलं भरलं. बाय बाबा भरून आले तर ती. तर त्याच्या जवळ बी काय सांगू कसं होतं पण आता माझ्या ध्यान नाही आबाजी. बरं जाऊ दे. आण बरं त्या पन्न्या आहेत की नाही. हा त्या कोणाला ठेवायला आहेत. जाय त्या पन्न्या घेऊन ये मग हे वकीचे उरले सगळे भरून ठेवतो. हा हा आबाजी. आबाजी तुम्ही पाणी पिता का? मग मी आता घरात चालली तर मी बी पाणी पितो. तुम्हाला आणू का पाणी? आण बरं बिचारे. आण प्याला बरं मला बी आण. चांगला आणजो थंडगार घागरीतला आण. हा हा नाही नाही घागरीतला आणजो. नया घागरीतला थंडगार पाणी झालं अखोजीच्या घागरीतला. जाय तू बी पेन. तू इथेच पेजो. खुशीच्या घागरीत काय पाणी थंडगार होते. मस्त होते. फ्रीजाचं तर कामच येईन, कामही नाही. हा आबाजी मी बी त्याच घागरीतलं पाणी पिऊन राहिली. थंडगार आबाजी त्या कोऱ्यानं पाणी प्यायची किती मजा येते आबाजी. त्या कोऱ्यानंच पाणी पिऊन राहिली मी. असं वाटतं की आपण काय न पाणी पितो मस्त त्याच्या छिद्रातून पाणी पडते आबाजी. मी पितो तुम्हाला बी आणतो आबाजी पाणी. त्या कर्यानं पाणी प्यायची मजा आमच्या बी लहानपणी होती व पिंकी. माई माय तो लय मागून येईन एक गदना मारे. मी काय करू कर्यात पाणी भरो आणि सगळे एकशे गोल 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 फिरो आणि सारं पाणी सांडून देऊ. नाही तर मग असं वरून तोंडात टाकू धारी सारखं. अहो पिंकी मले बी माझ्या लहानपणीची याद आली हो. साजराय साजराय पे मातीच्या भांड्यातून पाणी पेणं. मस्त मातीचा वास येते त्याले. पेत जाय पेत जाय. ह्याच तर बापा लहानपणीच्या आठवणी राहतात. हाव का आबाजी? तुम्ही बी पेत जा का त्या कोऱ्यानं पाणी? माझ्यासारखी ना मग आबाजी तुम्ही तर. नाही मी तुमच्यासारखी आहे आबाजी आहे ना. मग आबासारखी आहे नात. बरं जाय आण बरं पाणी आण बरं. बोल झाला गप्पा. पण ते पन्ने आणजो पहिले. भरणं झाल्या पाहिजेत ना. आई तर ऊनच राहिली का बाई अजून. हा नाही तर आईली म्हणा घंटाकभर बंद करते. घंटाकभर यानं भरतोय जो म्हणा. आता ऊनही झालं. त्या तैनाजवळ जीव माहित चिंतीचा डोकसं दुखीन गिकीन नाही तर बापा पाहिजो. हा आईले म्हणा नाही तर बिमारच पडशील बिचारे. बरं मी सांगतो मग आईले. पहिले मी पाणी पिऊन येतो कोऱ्यानं. आणि तुम्हाला आबाजी कोऱ्यात आणू का प्याल्यात आणू मग पाणी? मी कोऱ्यानंच पितो. नाही हो बाई मले प्याल्यातच आण बापा. तू पे त्या कर्यानं पाणी. का सुन बाई लय मोठे नाहीच झाले हो येत आहे ना. आ पाणी गिनाचा ठोक आला तर साधं होती माय म्हणाय. नाही हो मामाजी आता उन्हाळ्यात काय लिहिते पाण्याचा ठोक.
मग कसं आता लय दिवस आपल्याला तयाची गरज नाही ना. आता संध्याकाळच्या पायरी तुम्ही कळही नेऊन दे जाते. आता गरम आहे तर संध्याकाळच्या पायरी देऊन द्या. म्हणजे कसं आता 100 रुपयाचं भाड्यात आपलं होऊन गेलं. रोज 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 कुठे ते कळही आणत होते. हा काही खराब नाही होत ना. आता आपण पॅक केले ना. आता नाही होत ते साधे ऊन तापून राहिलं ना. त्या 100 रुपयाच्या भाड्यासाठी केलं हे नाही सारं. एका दिवशी बसली तर यात आणि आता बिमार पडली संध्याकाळचं डोकं दुखलं तर मग नाही नाही काही डोकं दुखत नाही एवढं. आता झालं नाही एकदाचं काम. आता कसं आपण इक्याच्या नांदी लागू. हा मी काय म्हटलं मामाजी तुमच्या पोराला म्हटलं की भाट्यावरचे दुकान आहेत की नाही त्याला बी म्हणा की ठेवता का आमची पोंग्याचे पाकिट. म्हणजे कसं दुकानवाला जर आपण ठेवलं तर मग आपल्याला जास्त गिरायक पाहायची गरज नाही ना. हा आणि दुकानवाले कसे एकखट्टा घेतात की नाही माल. तर मी म्हटलं असं त्याला विचारून पहा म्हटलं. तर हो म्हणत बा आता काय माहित मग आता काय करतात. तर तुम्ही बी म्हणजा एकदा त्याला की दुकानवाल्याला म्हणून. हा बरं म्हणेन ना. नाही तर मग मी फाट्यावर गेलो की मी विचारीन आपल्या गावातल्या रम्याचं दुकान आहे तर ते रम्यालाच म्हणेन. नाही तर ठेवता का रे म्हणून पाकिट. अन तो त्याची मार्जिन काढेन आहे की नाही. आणि वरचा एक रुपया 1.5 रुपया काय घ्यायचा तो घेणं आम्हाला देऊन द्यायचं म्हणा. पाकिट इकलं की एक परी इकल्यावर द्यायचं म्हणा पैसे. आणि काही देत नाही तर नको देऊ है की नाही. हा चालते ना. इकल्यावर त्याला म्हणा बाबा ते पाकिट इकल्या गेले की मग देतो म्हणा आमचे पैसे. बरं हा मुरली कुठे गेला. ते तिकडल्या अंगणातच आहे. ते म्हणते कळही गरम आहे. कसं कोणते लेकरू बाकरू आलं काही झालं तर माझ्या उचलल्याने गेली ते लय गरम आहे. तर म्हणून ते माझं घंटाभर थांबतो आणि मग ते जरसे थंड झाले की मग ते तेल काढून देतो मग त्या टिपात आणि कळई मग घासून ठेवून देता येते. म्हणून ते घंटाभर तेच बसले. बरं आहे बरा लागला कामाले. असंच गुंतून ठेव त्याले याच्यात काय त्या दोस्ताच्या तिकडे फरकटूच देऊ नको त्याले. हा हो मामाजी आता तर लय मनापासून काम करू लागून राहिले. तर ती बी राहीन पाकिट भरले ना. हो देव पावला फारच चांगला. आई आई आले मोठे ते देले पोंगे दे ना. तू मानस ना देले देतो म्हणून आज फुकट पोंगे खायले दे ना मग तेले आई. हो देतो. तू त्याच्या घरी गेलती वाटते दिले बोलायले. काय माय हे पोरगी आहे. आणि का किसने नाही आला का. त्याला कोण नाही दिला मग आवाज. अरे किसने तर आलता. अरे बाबा किसने कुठे राहिला. काय सांगा भाई ताडबल कुठे राहिलो. आपल्या मागच होतं ते. जाऊ दे मग आम्हाला दे नको म्हणणं. पिंकी तो आले दे म्हणून लवकर. किती मस्त वास येऊन राहिला पिंकी पोंग्याचा. पिंकी मला ते रंगावाला पाकिट द्यायला लावशील का. हाव ना सबनेली देते माझी आई. मायन सांगितलं ना आज सबनेली देते म्हणून. आणि पैसे बी नाही घेत काही आज आम्ही. उद्यापासून पैसे घेऊ. पिंके थांब ना. पिंके कुठे राहिला होता बे. नाही का आम्ही किती वेळ झाली वाट पाहून राहिलो. कशी आले तुम्ही तर पोहेत निघाले सगळे. माझी चप्पल तुटली ना म्हणून मी त्याची थांबलो होतो. आले का पोंगे वाटले का बे सगळे. गेले का खाल्ले का तुम्ही. नाही ना बे चालीस तर वाट पाहून राहिलो आम्ही. आई दे ना आता सगळे. आता सगळेच जण झाले जमा. दे आता सगळे. बरं सगळे देतो. भेटले रे सगळे. घेऊ पिंके तू घे एक पाकिट खाय द्यायच्या सांग. हा दे ना मला बी. चला रे पट्ट आपण तर ती भाजीवर बसून खाऊ सबने जण. अरे सावलीत बस जा रे बापू ऊन आहे. मला पाकिट सबनेपेक्षा मोठा आहे. नाही ना बे मला बी मोठा आहे ना. काय ना मला याच्यात तर किती मोठे सगळे पोंगे आहेत. फुटेल नाही काही. अरे चला ना रे तू ती बसू ना भाजीवर. चला ना काय गप्पा करता होतीस. मला आता खावटून राहिले ना पोंगे. तुम्हाला खावटून राहिले का रे.